रोज तुम्हाला भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही गुजराती पद्धतीची डाळ ढोकळीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांड्यांचा हा पसारा तर होतच नाही बरं का. एकदम एका भांड्यातच तुम्ही फटाफट करून मोकळं होऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फुडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 1 कप तूर डाळ घ्यायची. त्याला मी स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घेतली आणि 1 तास अगोदर पाण्यात भिजत घातली होती. आता ह्याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचं. त्यासोबतच दुसरी तयारी करायची. टीमध्ये इथे ना मी 1 टेबलस्पून इतकं चिंच घेतलेली. त्याला ना मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर पाण्यात भिजत घातलं होतं आणि नंतर त्याला गाळणीवरती किसून त्याचा गर काढून घेतला. त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याला ठेवून दिलं. आता आपल्याला इथे कुकर घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये ना जी डाळ आपण घेतलेली ना भिजत ठेवून, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायची. याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण जास्त घालू नका, नाही तर शिट्ट्या करताना ना सगळं पाणी त्याच्यातून बाहेर येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून इतकी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं 1/2 टीस्पून इतकं. आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेले ना 2 टेबलस्पून इतके शेंगदाणे आपण वाटीमध्ये घालून त्याच्यात ठेवून द्यायचे. शेंगदाणे सुद्धा डाळीसोबत शिजतात बरं का. त्यासाठी इथे झाकण लावायचं आणि आता कुकर आपण गॅसवरती चढवून घेऊयात. इथे लक्षात घ्या, आपल्याला इथे ना फक्त याच्या 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी परफेक्ट शिजेल. त्यासोबत शेंगदाणे पण आपले शिजतील. शिट्टी लावायची कुकरची. पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि शेवटच्या 2 शिट्ट्या कमी आचेवरती करून घेऊयात. तर बघा इथे आपली डाळ ढोकळीसाठी डाळ शिजते. तर आता इथे आपण ढोकळीची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे 2 कप इतका गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला 2 टेबलस्पून बेसन लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण जे पावडर मसाले आहेत ना ते घालून घेऊयात. सोबतच आपल्याला इथे 1/2 टीस्पून इतकं हिंग घालायचे. 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर घालू शकता. त्यासोबतच 1/2 टीस्पून हिंग आणि 1/2 टीस्पून इतका ओवा घालून घ्यायचं, हळद. आणि त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून इतकं मीठ घालायचं आणि सोबतच आपल्याला 2 टीस्पून इतकं ऑइल घालायचं आहे. तेल घालायचं आणि तेलामध्येच ना ह्याला मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. आणि मिसळल्यानंतर ना याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालत ना ह्याचा आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा. लक्षात घ्या, इथे चपातीसारखं पिठं आपल्याला अजिबात करायचं नाही. म्हणजे चपातीला अगदी कणी कशी नरम करतो तसं नाही करायचं. फक्त अगदी घट्ट थोडंसं सैलसर असा गोळा करून घ्यायचा आणि ह्याला ना झाकून अगदी 15 मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया, जोपर्यंत आपली डाळ शिजते, डाळीला फोडणी देऊन येते तोपर्यंत तरी. तर आता इथे बघा आपल्या कुकरची वाफ सुद्धा जिरली आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडायचं आणि याच्यातून जे शेंगदाणे आपण शिजायला ठेवले होते की नाही, ते शेंगदाण्याची वाटी आपण काढून घेऊयात. अलग साईडला काढून घ्या. आता ही जी डाळ होती ना त्याला आपण व्यवस्थित असं विस्करणी पेटून घेऊयात. मिक्सरला लावायची काही गरज नाही पडणार, सहज होऊन जाते. हे बघा अगदी त्याचं टेक्स्चर किती झालेलं आहे तुम्ही बघू शकता, किती मौसूद शिजलेली आपली डाळ सुद्धा. आता आपण डाळ फोडणीला द्यायची. तर डाळ फोडणीला द्यायची त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ना ते बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे, तरी पण एकदा सांगते. 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे, मगाशी चिंचेचा जो आपण गर काढून घेतलेला त्याचं पाणी, 1/2 टीस्पून मेथीदाणे, त्यासोबतच 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय, 3 लवंग घेतलेत, 1/2 टीस्पून इथे हिंग लागणार आहे, 1 गोळाचा खडा घेतलेला इथे. त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. इथे मी अद्रक आणि 3 मिरच्या त्याचा ठेचा करून घेतलाय. 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मध्ये चिरून घेतलंय आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय. त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, तेल लागणार आहे आणि थोडंसं पाणी सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती ना आपल्याला मोठ्या आकाराची कढई ठेवायची. लक्षात घ्या, जर डाळ ढोकळी बनवताना त्याच्यासाठी कधीही मोठ्या आकाराची कढई ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याला हलवता सहज येईल. तर याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पूनला थोडंसं जास्त तेल घालून घ्या. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच घालायची मोहरी. मोहरी चांगली फुटायला लागली की सोबतच आपण त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात. जिरे चांगले फुटले की आता त्याच्यामध्ये मेथी दाणे, दालचिनी आणि लवंग घालायचे आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हिंग घालायची आहे आणि याच्यामध्ये आपण आता लगेच कढीपत्ता पण घालून घेऊयात. कढीपत्ता आपला चरचर भाजला की सोबत त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या घालायच्या आणि आपण जो ठेचा करून घेतलेला मिरची आणि अद्रकचा, लक्षात घ्या इथे लसूण वापरत नाहीत बरं का, मिरची आणि अद्रकचा ठेचा करून घेतलेला तो याच्यात घालून घेऊयात आणि याच्यात टोमॅटो लगेच घालून घ्यायचा. टोमॅटो घातला की त्याला व्यवस्थित असं मिक्स करा आणि आपण कुकरच्या भांड्यामध्ये जी डाळ शिजून घेतलेली ना ते कुकरचं सगळं पाणी याच्यात घालून घेऊयात. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला खंगवून त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता लक्षात घ्या, याचं टेक्स्चर अगदी घट्ट आणि पातळ नसतं बरं का. त्याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण शिजवून घेतले ते पण लगेच घालूयात. शेंगदाणे घातले की याच्यामध्ये लगेच थोडंसं पाणी वाटायचं आणि त्याला अगदी लक्षात घ्या, इथे आपण ढोकळी टाकणार आहोत, त्यासाठी ना पातळ अजिबात
ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. तर मी ते 5 लोकांच्या प्रमाणात करणार आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगते. आता सोबतच आपण जे चिंचेचं पाणी करून घेतलेलं ते आणि गूळ हे सगळे शेवटी घालायचं बरं का. अगोदर कधी चिंच आणि गूळ कधीच घालायचं नाही. आणि थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं. आता इथे आपल्या डाळीला उकळीसुद्धा आलेली तुम्ही बघू शकताय. जर तुम्हाला वाटत असेल वरती फेस तयार झालाय तर हा फेस तुम्ही काढून घेऊ शकता, नाही काढलात तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि डाळ ढोकळीसाठी ना कधीच ना कमी करायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं नाही. सुरुवातीला तर अजिबातच नाही ठेवायचं, कारण तुम्ही जर नंतर पाणी वाढवलं ना त्याच्यामध्ये तर मग ते खाताना सुद्धा चवीला लागणार नाही. तर आता हे बघा माझी कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे. त्याला परत एकदा मळून घ्या आणि याच्या अलगद मी 4 असे गोळे तयार करून घेते. तर मी 5 लोकांसाठी ही डाळ ढोकळी बनवणार आहे. त्याच्यासाठी 4 गोळ्यांचं प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्ही कमी जास्त तुमच्या घरातल्या माणसांच्या हिशोबाने करू शकताय. तर याच्यातली ना मी एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते कशा पद्धतीने लाटायची. त्याला मी गव्हाच्या पिठामध्ये एक गोळा मुरून घेतला आणि त्याच्यामध्ये ना आता त्याला लाटून घ्यायचं. लक्षात घ्या पिठाचं प्रमाण लागेल तसं थोडंसं ठेवायला. ह्याला अलगदच पीठ कमीच लावायचं किंवा नाहीच पीठ लावायचं असं करू नका, नाही तर जेव्हा तुम्ही त्याला डाळीमध्ये सोडाल ना तर ती व्यवस्थित सोडली जाणार नाही. अगदी एवढी पातळ लाटायची जेणेकरून ती डाळीमध्ये ना चिकटत नाही त्याच्यासाठी. आता ह्याला आपण कट करून घेऊयात. तर कट करताना 1.5 ते 2 सेंटीमीटर लांबीच्या ठेवायच्या आणि त्याला डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्हाला खरं सांगू का, माझी आई असं कधीच कट करत बसत नव्हती बरं का. तिला ना हातानेच अशी सोडून द्यायची. खरं तर तशी खायला पण खूप छान लागतात. हाताने त्याच्यामध्ये कढईमध्ये अशा तुकडे तुकडे करायचे त्याचे, तसे पण चालतात. पण ठीक आहे, आपण असं पण करू शकतो. अगोदर सगळ्या एकदम लाटून घ्या. मी 4 गोळे होते त्याच्या सगळ्या लाटून घेतल्या आणि त्याला सगळ्याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं हे बघू शकताय. आणि आता ह्याला ना आपण एक एक करून ना कढईमध्ये सोडून द्यायचं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कढईमध्ये सोडताना ना ही डाळ आपल्याला उकळलेली असली पाहिजे. अजिबात गॅस बंद करायचं नाही. डाळ उकळते असत्या त्यावेळेस ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं. एक एक करून सोडायचं, एक मागे एक पुढे असं सोडायचं. एकाच ठिकाणी सगळं एकदम सोडू नका, नाहीतर काय होईल त्याचा असा घट्ट गोळा तयार होईल आणि नंतर मग वेगळे करायला खूप अवघड पडेल. तर आता बघू शकता आपली ढोकळी शिजलेली. आता याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी वाफ द्यायची. 5 मिनिटामध्ये शिजून जाते चांगली. तरी पण एकदा एखादी मोडून बघायची. तुम्हाला वाटलंच की शिजली नाहीये तर परत एक 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्या. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायची. बघा झाली आपली डाळ ढोकळी तयार. किती वेळ लागतो बनवायला, सहज सहज तुम्ही बनवू शकता. कधी कंटाळा आला ना तर ही रेसिपी मात्र नक्की करून बघा, घरच्यांना सुद्धा आवडेल. आपण जे चकोल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो ना, ही डाळ ढोकळीची रेसिपी पण तशीच आहे बरं का. फक्त गुजराती पद्धतीने थोडीशी आंबट गोड चव लागते, पण खायला मात्र खूप छान लागते. चला तर मग आता आपण सर्व करूयात. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी आपली रेसिपी तयारी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत आणि एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.